Cancer Healer Center, a new beginning. बँकॉकच्या दिशेने गेलेला सावंतांचा मुलगा ऋषिराज पुण्यात परतला। ऋषिराज सावंत 2 मित्रांसह खासगी विमानाने बँकॉककडे निघाला होता। चार्टर्ड फ्लाईटसाठी 68 लाख रुपये खर्च केल्याची माहिती। मुलासोबत कोणताही वाद नाही, मुलगा अचानक का निघून गेला माहिती नाही। तो 10 दिवसांपूर्वीच दुबईला जाऊन आला होता। तानाजी सावंत यांची प्रतिक्रिया। ऋषिराज सावंतांच्या प्रकरणात अपहरणाचा गुन्हा दाखल, पुढील कार्यवाही करण्यासाठी अपहरणाचा गुन्हा दाखल केला। चौकशीनंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील, पुणे पोलिसांची माहिती। घरातून भांडण करून निघून गेलेल्या मुलाला अडवण्यासाठी तानाजी सावंतांनी सत्तेचा गैरवापर केला। तसंच सावंतांनी अपहरणाचा खोटा गुन्हा दाखल केला। सुषमा अंधारेंचा तानाजी सावंतांवर आरोप। देशात सगळी विद्या आपल्या पुरतीच ठेवत पुढच्यांना न शिकवल्यानं ऱ्हास झाला। हिमालयात संत महात्मा खूप असले तरी मला त्यांचा उपयोग आहे का? छगन भुजबळांचा सवाल। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। देशमुखांची हत्या करून 6 आरोपी फरार होतानाचा सीसीटीव्ही। धाराशिवच्या वाशी शहरातील चौकातील सीसीटीव्ही समोर। मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये शिवतीर्थ निवासस्थानी तासभर खलबतं। महापालिका निवडणुकीत भाजप मनसेला सोबत घेण्याची शक्यता, तर अमित ठाकरेंना भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार केलं जाणार असल्याची चर्चा। राज ठाकरेंसोबतची भेट राजकीय नव्हती। मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंनी मला घरी येण्याचं आमंत्रण दिलं होतं, त्यानुसार मी भेट घेतली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई, अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। विविध कामांसाठी भेट घेतली। चर्चा काय झाली हे माध्यमांसमोर सांगणं योग्य नाही। भेटीनंतर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सुरेश धस यांच्या भूमिकेला आव्हाडांचा विरोध। हत्या झाली असताना माफ करा असं सांगणं योग्य नाही। याच न्यायानं कराडलाही माफ करण्याची मागणी करणार का? आव्हाडांचा सवाल। लॉंग मार्चमधील माझं वक्तव्य पुन्हा तपासावं। अक्षय शिंदेची बाजू घेणारे जितेंद्र आव्हाड राष्ट्रीय संत। आव्हाडांनी शहाणपणा शिकवू नये। सुरेश धस यांचा आव्हाडांवर हल्लाबोल। अमरावती जिल्हा बँकेतील अविश्वास सभेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती। 14 तारखेच्या अविश्वास सभेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती। सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे बँकेचे अध्यक्ष बच्चू कडूंना दिलासा। अमरावतीत कारमध्ये मृतदेह आढळल्यानं खळबळ। घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू। उद्यापासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात। परीक्षा केंद्रावर कलम 144 लागू करण्यात येणार। तसंच गैरप्रकार करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करणार। महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांची माहिती। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। सोयाबीन खरेदीची मुदत केंद्र सरकारनं वाढवली। 24 दिवसांसाठी सोयाबीन खरेदीची मुदत वाढवली। आक्षेपार्ह वक्तव्यानंतर रणवीर अलाहाबादियानं माफी मागितली। इंडियाज गॉट टॅलेंटमधील आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल मागितली माफी। तर समय रैना, रणवीर अलाहाबादिया विरोधात तक्रार दाखल। मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू। पंतप्रधान मोदी फ्रान्समध्ये दाखल। उद्या AI समिटला उपस्थित राहणार। तर 12 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यासाठी रवाना होणार। Cancer Healer Center, a new beginning.